सदर पुलिस ने वाहन चोरी और नागरिकों के हाथ से मोबाइल झपटने वाले 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों में उदय बंटी मलिक 20 वर्ष, नितिन सुधाकर कुंभेकार 30 वर्ष, मंथन संतोष खोबरागड़े 20 वर्ष का समावेश है। पुलिस ने आरोपियों से 15 मोबाइल और 3 दुपहिया वाहन भी बरामद किए हैं। पोलीस स्टेशन सदर येथे दिनांक 22/5/24 रोजी फिर्यादी सत्येंद्र शर्मा राहणार राजनगर यांचा संध्याकाळच्या वेळेस ते मोबाईलवर बोलत असताना 2 तरुण मुलांनी 20 ते 25 वयोगटातील अनोळखी मुलांनी ॲक्टिवा गाडीवर येऊन त्यांच्या कानाजवळ असलेला मोबाईल हिसकावून पळून गेले होते। त्यावरून पोलीस स्टेशन सदर येथे 392 34 भारतीय दंडविधान संहिता अन्वये अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला होता। त्यामध्ये गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या सहाय्याने पोलीस स्टेशन सदर येथील टीमने अथक प्रयत्न घेऊन त्यातले आरोपी निष्पन्न केलेले आहे। त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहे। यांची एमओबी शहरामध्ये अशी होती की ज्यावेळेस संध्याकाळची वेळ किंवा सकाळच्या वेळेस ज्यावेळेस लोक वॉकिंग करत असतात घरासमोर आणि जो आयसोलेटेड एरिया असतो त्या ठिकाणी जायचं आणि अचानकपणे मागचा जो आरोपी आहे तो ते मोबाईल स्नॅच करून पळून घेऊन जायचे। तर त्या याच्यावरून बरेच सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि मोबाईलचा तपास, गोपनीय बातमीदार यांच्यावरून 3 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। त्या अटकेदरम्यान आम्हाला तपासादरम्यान सध्या आरोपी पीसीआर मध्ये आहे। पीसीआर दरम्यान अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहे। पोलीस स्टेशन सदर येथील 2 चोरीचे गुन्हे, कुई पोलीस स्टेशन येथील 1 चोरीचा गुन्हा, पोलीस स्टेशन सदर येथे 2 392चे गुन्हे डिटेक्ट झालेले आहे। पोलीस स्टेशन अंबाझरी इथला 1 392चा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे। तसेच पोलीस स्टेशन कोतवाली येथील 1 गुन्हा डिटेक्ट झालेला आहे। यामध्ये आतापर्यंत तरी 15 मोबाईल आणि 3 व्हेकल आपण जप्त केलेले आहे। त्याची जप्त मुद्देमालाची किंमत असेल 2,69,000च्या आसपास आहे। आणि याच्यामध्ये आता पीसीआर दरम्यान अनेक बाबी समोर येत आहे। तर त्यामध्ये इतरही पोलीस स्टेशनचे गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे। या आरोपितांचा नवीनच गँग तयार झाली होती। या आरोपींचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सध्या तरी आढळलेला नाही आहे आणि आरोपितांचे नाव यासाठी सांगता येणार नाही, कारण की ज्या ठिकाणी यांनी जबरी चोरी केली आहे किंवा चोरी केली आहे तर त्या ठिकाणी ओळख परेड होणे बाकी आहे, टीआय परेड होणे बाकी असल्यामुळे टीआय परेड हा मोठा पुरावा असतो कोर्टासमोर। जर आताच आपण आरोपी नाव डिक्लेअर झाले तर त्यामध्ये टीआय परेडला अर्थ राहणार नाही। आणि यांच्या एमओबी हे नुसार जे गर्लफ्रेंड्स आहे, कारण की खर्च माणसाचे वाढलेले आहे, तर त्यामुळे गर्लफ्रेंडच्या याच्यातूनच हा प्रकार झालेला आहे। त्यांची गर्लफ्रेंड आहे का तुमच्यासाठी चोरी करायच्या काय? नाही, दोघांची गर्लफ्रेंड आहे आणि त्या गर्लफ्रेंडच्या माध्यमातून मग आम्हाला तो मोबाईल पहिला मिळाला, तो एका गर्लफ्रेंडमध्ये जोडच मिळालेला आहे। त्यामध्ये आरोपी वाढण्यात आहे का? आरोपी जे वाढण्याची शक्यता आहे, एखादा आरोपी त्याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टी बोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल। 80% बैंक फाइनेंस आर also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur।